वाशी स्थित नवी मुंबई महानगर पालिका स्कूल क्रमांक 28 और 110 की तीसरी मंजिल के स्लैब का प्लास्टर गिरने की गंभीर हादसे के बाद तत्काल स्थानीय नगर सेविका अंजलि वालुंज और समाज सेवक विजय वालुंज ने घटनास्थल का दौरा कर स्थिति का जायजा लिया। इस हादसे में कोई जीवित हानि तो नहीं हुई, लेकिन इस घटना ने स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल जरूर खड़े कर दिए। इस गंभीर मुद्दे पर अंजलि वालुंज ने संबंधित अधिकारियों को स्कूल इमारत का स्ट्रक्चरल ऑडिट करवाने की तत्काल सूचना देते हुए स्कूल के रखरखाव के लिए जिम्मेदार मेंटेनेंस और एनुअल मेंटेनेंस ठेकेदारों पर कड़क कार्रवाई कर उसे ब्लैकलिस्ट करने की मांग भी की है। इस घटना के तुरंत बाद नगर सेविका अंजलि वालुंज ने नवी मुंबई महानगर पालिका की महासभा बैठक में इस मुद्दे पर रोष जताते हुए प्रशासन को आड़े हाथों लेते हुए कहा कि जब पायाभूत व्यवस्था ही मजबूत नहीं तो इमारत कैसे मजबूत होगी। उन्होंने स्कूल की मरम्मत, देखभाल, नियमित रखरखाव और स्कूल में महिला कर्मचारियों की कमी के कारण छात्राओं की सुरक्षा पर भी गंभीर सवाल खड़े किए। वारंवार महानगरपालिकेच्या शिक्षकांनी दुरुस्ती देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता आणि मीही वारंवार महानगरपालिकेला या संबंधित फोन करून ही कळवलं होतं, परंतु आज घडू नये ती गोष्ट घडली आणि सुदैवाने तिथे मला वाटतं लंच ब्रेक नव्हता, त्यामुळे तिथे कोणी मुले नव्हती, त्याच्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही। परंतु खरं तर ही अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे। गोरगरिबांची मुले ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात, परंतु त्यांच्याही कुठेतरी जीवित हानी होऊ नये यासाठी खरं तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा म्हणजे कसं माहिती का, आओ जाओ घर तुम्हारा। तर शाळेची देखभाल दुरुस्ती ही केली जाते का दरवर्षी, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। आज स्लॅब कोसळला, उद्या अजून काही पडेल। नशीब आज सुट्टीमध्ये मुलं त्या पॅसेजमध्ये जेवण करत असतात, खेळत असतात। आज जर तो स्लॅब तुम्ही बघा, मी फोटोसुद्धा पाठवेल, 3 ते 4 पायऱ्या तुटलेल्या आहेत। जर एखाद्याच्या डोक्यामध्ये पडल्या असतं तर जीवितहानी झाली असती। प्रशासन काय करते? आज 2009ला मला वाटतं ती शाळा बांधलेली आहे, तर त्या शाळेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे की काय हे सुद्धा चौकशी करण्यात यावी। आणि जर आपण ते देखभाल दुरुस्तीला देतोय आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला, तर आपले इंजिनियर यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं, जेणेकरून पुढे ही घटना घडली नाही पाहिजे कुठेही। माझ्या प्रभागामध्ये नाही, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही शाळा असू दे, आपल्या इमारती असू दे, त्या सगळीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। वहीं महापौर सुजाता पाटिल ने इस संवेदनशील मुद्दे पर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे को निर्देश दिए कि नवी मुंबई के सभी 111 वार्डों के नवी मुंबई महानगर पालिका स्कूलों का स्ट्रक्चरल ऑडिट कर उसकी रिपोर्ट तत्काल प्रस्तुत की जाए। मनीषा विद्यालय शाळा क्रमांक 28 व 110 इथे जो तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळलेला आहे, सुदैवाने तिथं जीवितहानी झाली नाही, पण अशा पद्धतीने झालं तर पुढे आपण ह्या गोष्टीला टाळू शकत नाही। तर नक्कीच मी प्रशासनाला आदेशित करते की नवी मुंबईतल्या सगळ्या आपल्या ज्या शाळा आहेत 111 वॉर्डांमध्ये त्याचं ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावं, कारण आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत। 1.5-2 महिन्याचा वेळ आपल्याकडे आहे। ऑडिट करून सगळ्या शाळांचं जे म्हणजे काही प्रॉब्लेमॅटिक असतील तर ते सविस्तरपणे सभेपुढे आणून ते व्यवस्थित बांधकाम बघण्यात येईल आणि करण्यात येईल। तर मी प्रशासनाला आदेशित करते। आयुक्त ने भी इस घटना की जानकारी देते हुए नवी मुंबई मनपा प्रशासन के तत्काल एक्शन प्लान को उजागर किया। आज सकाळी 9:45 वाजता ही घटना घडली आणि कुणास त्याच्यामध्ये दुखापत झालेली नाही। इमारत तळमजला अधिक 3 मजल्याची RCC इमारत असून 27 वर्ग खोल्या आहेत आणि 2 मुख्याध्यापक खोल्या आहे, 1 हॉल, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध आहेत। सदर इमारतीचे बांधकाम 2009 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे। आजची जी घटना घडली त्याचं बघून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ऑलरेडी सूचना दिल्या, तर त्याचे रिपेअरसुद्धा करू। सन्माननीय महापौर महोदयांनी पण सकाळी सांगितलं की सगळ्याच शाळांचं, तर तेही सूचना आम्ही दिलेल्या आहेत की सगळ्या शाळांचं त्याच्यामुळे ऑडिट होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।